शेतकरी मित्रांनो, आपल्या समोर जे ऊस बघताय हे 86-032 ह्या व्हरायटीचा ऊस आहे. भरपूर शेतकऱ्यांनी मला कमेंट केलते किंवा कोइंबतूरवरून जे तुम्ही रोप आणलं त्या रोपाचे पुन्हा डबल व्हिडिओ नाही केले आणि खरंच जरशी कामाच्या ह्याच्यामुळं हे व्हिडिओ करायचे लक्षात नाही राहिले. आवर्जून मला नाव घ्यावं वाटतं शेतकऱ्याचं. पंढरीनाथ जाधव म्हणून आपले लातूरचे शेतकरी होते, त्यांनी मला आवर्जून फोन केला किंवा दत्ताभाऊ मला ते तुम्ही जे टिश्यू कल्चरचे कोइंबतूरवरून आणलेले जे रोपं आहेत, जे आपण 150 रोपं आणले होते, त्या रोपाचा मला आज कशा परिस्थितीमध्ये हे मला बघण्याची इच्छा आहे आणि मला तुम्ही ते दाखवून द्या. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळं मी हे आज व्हिडिओ करायलो. कोइंबतूरवरून आणलेलं आपण हे रोप आहे टिश्यू कल्चरचं. ज्यावेळेस आणलं त्यावेळेस एकदम असं बारीक गवतासारखं होतं. तुम्ही जर मागं जर गेले तर एक 17 नोव्हेंबरचा तुम्हाला त्या व्हिडिओ बघू शकता तुम्ही जाऊन. त्यावेळेस त्या रोपाची अवस्था एकदम गवतासारखी होती आणि हे बघा आज जवळपास माझ्या कमराच्या आसपासचं हे असं ह्याची वाढ झालेली आहे. कमरापेक्षा जास्त झाली, पण एक अंदाजे आपण कमरा इतकं ह्याला धरू. 90 दिवस आज ह्याला बरोबर पूर्ण झाले. ह्या रोपाची फ्रेश पानं बघा किती फ्रेश आहेत. ह्या प्रत्येक पान बघा किती फ्रेश आहे. ह्याच्यावर कुठेही तुम्हाला रोग दिसणार नाही, काही नाही. आणि फुटव्याची संख्या तर इतकी झाली की कधी वाटलंही नव्हतं किंवा आपल्या शेतात पण असे आपण जसे मोबाईलवर बघायचो किंवा इतके फुटवे ह्या रोपाला होते, इतके फुटवे ह्या रोपाला भरपूर अशा प्रमाणात झालेले आहेत. त्याच बाजूला सरळ पुढे गेल्याच्या नंतर 13-007 आहे. तर 13-007ची वाढ बघा. ह्यो 15 दिवस अगोदर लागवड केली ह्याची आपण. 15 दिवस अगोदर आहे ह्यो आणि ते जे ते 15 दिवस मागून लावलेला आहे. पण ऊसाची वाढ इतकी भयानक झाली की एकदम भारी आणि वाढ चांगली झाली. पुन्हा आणखीन कोंब सगळे सरळ चालले, तर रोगराई नाही. एकदम चांगल्या प्रकारे मला तरी हे आज 86-032 ह्या व्हरायटीचं हे ऊस एकदम भारी फ्रेश पान आहे. बघा आपण 150 रोपं आणले ते. ही जी आपली समोर ह्या 3 ओळी दिसतात, ही 1, ही 2, 3 आणि ही 4 आणि 5व्या ओळीमध्ये ती एक काडी तिथं लावलेली आपण. तर ह्या काडीपर्यंत तिथून इकडं अलीकडे हे 150 रोपं आपले बसलेले आहेत. माझा जरशी काही 1-2 वेळेस सशाने जरा खाल्ले होते इथले, त्याच्यामुळे इथं जरा पातळ राहिलं आहे. पण लगेच इथपर्यंत खाल्ल्याच्या नंतर लगेच हो का हे दुसरा कोंब होता. तर इथं बघा किती भारी. हे पूर्ण ह्याला आपण ड्रिचिंग घेतल्या, खताचा काही डोस घेतले तर. आणि 86-032 कोइंबतूरवरून आणलेलं हे रोप आहे आपलं टिश्यू कल्चरचं. एकदम अशा बारक्या त्या पन्नीमध्ये आलं तर तुम्ही मागं व्हिडिओमध्ये जाऊन बघा, मी तुम्हाला सगळं दाखवून दिलेलं आहे. पलीकडच्या ओळीतून बघा. आणि फुटव्याची संख्या जवळपास 20-25च्या आसपास असेल. ह्यातले काही फुटवे आपल्याला काढावं लागतील. आणि मित्रांनो, आपल्याला हे ऊस इथून त्याची जागा दुसरीकडे बदलायची 8 महिन्यानंतर आणि परत एकदा जागा बदलायची, म्हणजे मग त्यावेळेस आपल्याला हे लागवडीसाठी तयार होईल रोप. तर हे आता आपण आणलेलं टिश्यू कल्चरचं कोइंबतूरवरून आणलेलं रोप. त्याची ग्रोथ कशी झाली, काय झाली, तुम्ही पण एकदा कमेंटमध्ये सांगा मला. आणि मित्रांनो, हे आपण बियाणे प्लॉट करण्यासाठी आणलेलं आहे. ह्याचं नक्कीच आपण बियाणे प्लॉट करू, म्हणजे आपल्याला इथून पुढं आपलं स्वतःचं शुद्ध बियाणं आपल्यापाशी उपलब्ध राहील. प्रत्येक जागेवर एकदम भारी असा ऊस आहे. कुठेही तुम्हाला कोणत्याही पानावर ह्याच्यावर रोग दिसणार नाही, काही नाही. एकदम फ्रेश पान आहे शेंड्यापर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.